अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे देवस्थान इनाम जमीन शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे देवस्थान इनाम जमीन शेतकऱ्यांच्या नावे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकरी एकजुटीचा विजय असो कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे देवस्थान इनाम जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे इन्क्लाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो मी कॉम्रेड माणिक अवघडे अखिल भारतीय किसान सभा सातारा जिल्हा अध्यक्ष आज काले गावामधील देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी आज काले गावामध्ये मीटिंग होत आहे। या मीटिंगसाठी उपस्थित सर्व शेतकरी आणि आज विचारविनिमय आम्ही करत आहोत। खरं म्हणजे अनेक प्रकारची इनामं होती। देश स्वतंत्र झाल्यानंतर ती इनामं मुक्त करून ज्यांच्या जे कसत होते त्यांच्या नावावर जमिनी झाल्या, परंतु आज जवळपास 70 वर्षाच्या पुढं देश स्वतंत्र होऊन झालं, परंतु इनाम जमिनीचे शेतकरी आहेत ते आजसुद्धा वहिवाटदार किंवा कुळ याच कॅटेगरीमध्ये राहिलेले आहेत। खरं म्हणजे आजपर्यंत त्यांचं नाव हे देवस्थान इनाम खालसा करून ती जमीन त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती। ती न मिळाल्याचा तोटा काय झाला? तोटा असा झाला की शेतकरी कसतोय तर जमीन, परंतु त्याला कर्ज काढायचं असेल आणि कुठल्या सुविधा पाहिजे असेल तर त्या सुविधासुद्धा मिळत नाहीत। त्यामुळं जमीन असून सुद्धा ती कसण्यासाठी किंवा त्याच्यातून उत्पादन वाढ करण्यासाठी म्हणजे देशाच्या विकासात भर घालण्यासाठी ही अजिबात संधी त्याला मिळत नाही। खऱ्या अर्थानं ती जमीन त्याच्या नावावर झाली तर ही सगळी गोष्टी त्याला ओपन होतील आणि त्यातून त्या शेतकऱ्याचा प्रगती आणि विकास करता येऊ शकतो आणि त्याबरोबर त्यानं जे निर्माण केलेलं उत्पादन आहे ते देशाच्या विकासामध्ये भर घालू शकतं आणि ती भर घालण्यासाठी किसान सभेच्या वतीनं गेले 20 वर्ष आपण लढाई करतोय। त्याचा भाग म्हणून राज्य सरकारला ते नवीन कायदा म्हणजे इनाम जमिनीचा पहिला जो कायदा आहे तो रद्द करून नवीन कायदा करण्यास संघटनेनं भाग पाडलेला आहे आणि त्यामुळे तो कायद्याचा प्रस्ताव आहे त्याला हरकती घेण्यासाठी 5 जूनपर्यंत वेळ दिलेली आहे। त्यामुळं 5 जूनपर्यंत जे शेतकरी कुळ किंवा वहिवाटदार असतील त्याने आपलं म्हणणं आपलं जी हरकत आहे ती नोंदवणे यासाठी आजची बैठक घेऊन शेतकऱ्यांना आम्ही प्रबोधन करतोय आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या हक्कासाठी ही हरकती नोंदवाव्यात आणि जमीन आपल्या नावावर करावी। आणि सरकारला सुद्धा विनंती आहे, सरकारनं जमीन नावावर करण्याबद्दल कायदा केला आणि सांगितलं की आम्ही बघा किती जोरदार काम करतोय, पण सांगितलं की रेडी रेकनरच्या दराप्रमाणे आम्ही तुम्हाला ते देणार। तर रेडी रेकनर म्हणजे बाजारभावाप्रमाणे विकत घेतल्यासारखं आहे। 150-200 वर्ष त्या मुरुम दगड मातीची रक्ताचं पाणी करून त्या शेतकऱ्यांनी ती कसदार जमीन बनवली आणि आज त्यानंतर ती विकत घेण्याची वेळ असली तर ती आज कुणीही घेऊ शकत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं सरकारनं दिलदार व्हावं आणि त्या जमिनी त्या लोकांनी विकसित केलेत म्हणून त्यांना कसेल त्याची जमीन या नियमाप्रमाणे त्वरित ती जमीन कुठलाही नियम लावता ती जमीन त्याच्या नावावर केली पाहिजे। दुसरं असं 5 भाव आहेत आणि एकाचंच नाव त्याच्यावर आहे तर 4 भावांना ते उतार्यावर नाव नाही म्हणून ते बाजूला जाणार आहेत तर हे चालणार नाही। वारसा हक्काप्रमाणे त्या घरात किती लोक आहेत ती जमीन मिळाली पाहिजे आणि त्याशिवाय सुद्धा म्हणतात ज्यांची 10 एकर आहे त्यांना 1च एकर देणार, तर असलं काही चालणार नाही। किसान सभा ते खपून घेणार नाही। शेतकऱ्यांना देशाला वाचवणारी नाना पाटलांनी सुरू केलेली ही किसान सभा आहे, ती शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार संघटनेने केला आहे आणि शेतकरी सुद्धा त्या पाठीशी आहेत आणि शेतकरी जिंकतील याची आम्हाला खात्री आहे। सरकारनं सहानुभूतीने विचार करून योग्य तो निर्णय करावा। हरकतीच्या मार्फत आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगतोय। धन्यवाद। मी श्री जालिंदर कृष्णा यादव काले राहणार काले शेतकरी बंधूंनो, आज जवळजवळ स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाली आणि यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी त्या पहिला कायदा केला कसेल त्याची जमीन जो कुळ आहे त्याच्या नावावर केला। आज अशी अवस्था आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, गुंठेवाढीमुळे जमीन कमी झालेली आहे, क्षेत्र घटलेलं आहे, उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्या जमिनी डोंगराळ असणाऱ्या माळमोराच्या असणाऱ्या शेतकऱ्या कष्टून राबून आमच्या पूर्वजापासून त्या जमिनी आम्ही कसतोय। आज सरकारनं कायदा केलेला आहे की ती जमीन ज्या देवस्थानला द्यायचे
पुजाऱ्याला द्यायचे, तर आमचं म्हणणं एक आहे, कसेल त्या शेतकऱ्याला ही जमीन मिळालीच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आज काले गावामध्ये किसान सभेच्या वतीनं आज आयोजन केलेलं आहे. बंधूंनो, शेतकरी आज काय झालं, अतिशय संकटात सापडलेला आहे. आणि ती जमीन आहे, मगाशी अवघडे साहेबांनी सांगितलं की 10 एकर जमीन असेल तर शेतकऱ्यांना ती 1 एकरच येते म्हणतात, बाकीच्यांना वाड्यावर सोडणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे, शेतकरी जर शेती पिकली तर देश वाचणार आहे, आणि जर शेती पिकणार नसेल तर देशाचं भवितव्य अवघड आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की जी जमीन शेतकरी कसतोय, त्याच्यावर त्याचा कुटुंब चाललेला आहे, त्या शेतकऱ्याच्या नावावरच ही जमीन झाली पाहिजे. त्या दृष्टीनं काले गावातून इनाम कृती समिती आम्ही स्थापन केलेलं आहे, आणि त्याच्या वतीनं आमची जमीन, आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळालेलीच आहे. मग बंधूंनो, गेल्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा केला होता की जमीन ह्या शेतकऱ्यांना द्यायची आहे, पण ती दिली नाही. आता जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा असं केलेलं आहे की 5 जूनपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या हरकत येतील त्यांना ती जमीन त्यांच्या नावावर परत मिळणार आहे. जर बंधूंनो तुम्ही जागा झालं नाही, हाय ते करतील हे करतील आम्ही पाठीमागून, तुमची जमीन तुम्हाला मिळणार नाही. आज त्यासाठी या लढ्यामध्ये जास्तीत जास्त या पंचक्रोशीतील लोकांनी प्रत्येकाने सामील व्हा आणि या लढ्याला यश येऊ द्या. आणि कालेची अशी एक पार्श्वभूमी आहे, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा काले गावानं भाग घेतलेला आहे, अनेक लढ्यामध्ये काले गावानं भाग घेतलेला आहे. आज या ठिकाणी आमची भैरवनाथाची जमीन असेल, एमआयची जमीन असेल, विठ्ठल रखुमाईची जमीन असेल, ज्योतिबाची असेल, शिंगणापूरची असेल, या प्रत्येक जमिनीमध्ये आमचा शेतकऱ्याचा 5 गुंठ असेल, 10 गुंठ असेल, 2 एकर असेल, ती त्याला मिळालीच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी आज विठ्ठल रुक्मिणीला असं साकडं घालतो, वेकणार साकडं घालतो, आमच्या लढ्याला 100% यश द्यावं. माझं नाव अरुण संपतराव देशमुख, मुक्काम पोस्ट कोळेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी शेतकरीच आहे. आज बहुमतानं सरकार निर्माण होते. माणूस हाच ईश्वराचं प्रतीक आहे. ते निर्णय घेतात ते समाजासाठी घेतात. समाज हाच बी ईश्वर आहे. हे सगळ्यासाठी करतात. देव बी कोणासाठी करतो, समाजासाठी करतो. आमदार खासदार हे त्या बहुमताचा आत्मा तयार झालेला असतो. पंतप्रधान देखील हा बहुमताचा आत्मा तयार झालेला असतो. त्या आत्म्यानं जर बाकीच्या आत्म्यांना जर न्याय नाही दिला नाही तर मग तुमचं देवाचं बी व्हॅल्युएशन कमी होतं आहे आणि ह्यांचं देखील व्हॅल्युएशन कमी होतं आहे. तेव्हा मनुष्य हे ईश्वराचं प्रतीक आहे हे समजून सगळ्यांना हक्क मिळाले पाहिजेत. सगळ्यांच्या योजना, सरकारच्या योजना योग्य वेळी सगळ्यांना लागू झाल्या पाहिजेत. ही आमची ह्या किसान सभेच्या मार्फत, संघटनेच्या मार्फत मागणी आहे. तेव्हा ते कसेल त्याची जमीन, हक्क हे सगळे मिळाले पाहिजेत. देव हे सर्व समान आहेत. देव हे सगळ्या मनुष्याच्या आत्म्यात आहेत आणि मनुष्यच हे करतो आणि करतो आणि तो घडवितो बी. त्यासाठी हा न्याय शासनाने द्यावा. कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे, कसेल त्याची जमीन झालीच पाहिजे, देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर झालीच पाहिजे. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद.